नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. से हाय सखी. हाय. आपण कुठे चाललोय? काय घ्यायला चाललोय? छुमछुम. कोण घेऊन देणार आहे छुमछुम? आणि किती घेऊन देणार आहे? आणि मम्माला किती घेऊन देणार आहे? तो तर मला नाही म्हणतो तुला नाही घेऊन देणार मी. आम्ही बी थांबलेलो होतो दादा. आम्ही बी थांबलेलो होतो. गोड वाद. दादा पण थांबले होते, आम्ही पण थांबलो होतो. दोघांपैकी एक बाहेर पडला आणि निघालोय. तर असो, आम्हाला आज सखीला छुमछुम तर घ्यायचीच आहे. ॲट द सेम टाइम आम्ही तुळशीबागेत पण जाणार आहे त्या साईडला, कारण मला थोडी गौरी गणपतीची पण शॉपिंग करायची आहे. पुढच्या विकेंडला आम्ही नाही आहे, त्याच्यामुळे मग आत्ता जेवढं होईल तेवढं. नंतर निखिल पण बिझी होऊन जाईल, कारण ही इज अ कॅप्टन ऑफ हिज क्रिकेट टीम. सो तो जरा त्याच्या टीमकडे बघेल. माहीत नाही, पहिलीच मॅच पहिल्यांदाच सोसायटीची क्रिकेट टीम तयार झाली. भाऊ डायरेक्ट कॅप्टन झालेत. झालं असं होतं, निखिल ना जेवण झाल्यानंतर पान खायला खाली गेला आणि मी त्याला कॉल केला की 10 मिनिटं झाले, तू अजून आला का नाही. निखिल काय करत होता खाली? टीम बनवत होतो. 10 मिनिटात टीम बनवली आणि हा कॅप्टन झाला. आणि आता आज 9 वाजता त्यांची मीटिंग आहे आणि त्यांच्या मॅचेस आहेत. 4 सप्टेंबर पासून आहे. तर 4 सप्टेंबर पासून मॅचेस आहे, तेव्हा तू तिकडे बिझी होऊन जाईल. नेक्स्ट विकेंडला आम्ही घरी असणार आहे. पुढचा विकेंड एकदम मस्त असणार आहे. सो पुढचे ब्लॉग अजिबात मिस करू नका. पण आजही आम्ही तुळशीबागेत चाललोय. आजही निखिलच्या खिशाला मस्त कात्री लावणार आहे. आय नो ही एक अशी जागा आहे जिथे बायकांना जायला खूप आवडतं, पण माणसांना जायला अजिबात आवडत नाही. काय तिथे काही इंटरेस्टिंग राहत नाही. काय उगाच जायचं, उगाच खर्च, पाणी आणि गपचिपची गर्दी. मॉलला जायचं का? नाही, मॉलला बी काय जाऊन. माझ्या डोळ्यात इतकं पाणी येतंय निखिल, मला रडवतो यार तू सारखं. तुझ्या बोलण्यामुळे मला त्रास होतो असा. बे तुम्ही रडतीये, पप्पा रागवलं मला. त्याला रागव का बरं रागवतो रे म्हणा. नाही म्हणा, नाही राहत. तिला कळलं व्हिडिओ चालू आहे, लगेच शांत झाली. तर चला, तुळशीबागेत काय काय घेते किंवा आता बाहेर चालली तर काय काय शॉपिंग करते हे ब्लॉगच्या शेवटी नक्की दाखवेल. सो स्टे ट्यून. सखी सांग, सबस्क्राईब करा सांग. बाय द वे आज सखीची पीटीएम होती, फर्स्ट पीटीएम, ज्याला मी तर नव्हती गेली बट पापा गेला होता. काय सांगितलं आपल्या सखीबद्दल? करत होती तर मानले भरून आलो तो. म्हटलं एवढी गुणाची पोरगी का घरात, वाटत नाही. टीचर सगळं सांगत होते. नाही, घरी पण तर गोड वागते निखिल. ती कम्पेअर टू मी आजूबाजूला बघते त्यापेक्षा सखी त्रास नाही देत. सखी त्रास नाही देत. सखी बदमाश आहे, पण तिचं स्कूलमध्ये रुटीन लागलंय. सो स्कूल तिच्यासाठी माहित नाही, पण माझ्यासाठी खूप सोयीची झालेली आहे. आज असले आयब्रो फील करून आले मी प्रॉपर, कारण माझ्या आयब्रोवरनं मला खूप लोक बोलतात. असं स्टे ट्यून. अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाहीये. आम्ही इकडे डेक्कन साईडला पार्किंगला आलोय. आणि किती वेळापासून उभा आहे निखिल आपण इथे? 10-15 मिनिटं. फक्त 10-15 मिनिटं. अर्धा तास झाला नाही रे निखिल, अर्धा तास झाला. 3-4 गाड्या निघून गेल्या, तू पुढे आला म्हणून तुला जाणवलं नाही. लोक कंटाळून निघून जातात. याला मी सांगते चल आपण पण जाऊ, लावू कुठेतरी गाडी. बट निखिलला इथेच गाडी पार्क करायची आहे. 1-2, आता आमचा नंबर 6वा होता. मधल्या 4 गाड्या निघून गेल्या म्हणून मी 2 नंबरला आलोय. लोक कंटाळून निघून चालले, पण माझा नवरा काही निघेना इथून. अरे तिकडे जाऊन ट्रॅफिक मध्ये गाडी घालायची गावामध्ये. अरे ह्या काकांना किती वाईट वाटेल, हे निघाले आणि तो आत घेतोय गाड्या आता. घात नाही. तर फायनली डेक्कन साईडला आमची गाडी पार्क झाली आणि आम्ही रिक्षाने निघालो होतो लक्ष्मी रोडला जायला. सखीला रिक्षात खूप आवडतं. सगळ्यात आधी तुळशीबागेत गेलो. निखिलला इथली मिसळ खूप आवडती. बऱ्यापैकी वेटिंग होती, पण नंबर लागला. मला माहीत नाही, मी नाशिकची असून मला मिसळ अशी खूप आवडत नाही, बट इथला मी एक घास खाल्ला. मला ती कोल्हापूरच्या मिसळ टाईप वाटली आणि छान होती जी काही होती ती. बट मी खूप मोठी फॅन नाही आहे. निखिलला एवढी एनर्जी आली होती, सो लेकीला कॅरी केलं त्याने. मला खूप असं काही ज्वेलरी बघायची नव्हती. जी काही थोडीफार घ्यायची होती ती घ्यायला पण खूप गर्दी होती. म्हणजे चालावं लागत नव्हतं, लोक आपोआप लोटत होते. 0 शॉपिंग झाली, 0. निखिलला केवढा घाम आलाय बघा. घेऊन तर काहीच देत नाही तुम्हाला. फक्त मी सह खाल्ली, बाकी काहीच नाही, फक्त फिरतोय. त्यानंतर आम्ही गेलो होतो सखीसाठी छुमछुम घ्यायला, कारण तिने खूप नाद लावला होता मला छुमछुम हवी आहे याचं. ती आम्हाला बिल पण करू देत नव्हती. आणि तिथून आम्ही गेलो होतो साडी घ्यायला. तर हात चांगला आहे.
आम्ही आता अशा ठिकाणी जिथं कधीच कंटाळा येत नाही. हा एवढं सगळं करून पण मला साडी चॉईस होत नव्हती. शेवटी निखिल उठला. निखिल स्वतःच काढून आणत होता साड्या की तनु ही बघ ती बघ ती बघ. शेवटी मी त्याच्याच चॉईसची साडी घेतली आहे जी ॲक्च्युली छान होती. त्यानंतर मला माझ्या क्यूट यंगवाल्या फॉलोअर्स भेटला जे बघून मला खूप आनंद झाला. कट टू डे 3. तर सॅटर्डेला आम्ही गेलो होतो तुळशीबागेत किंवा तिकडे लक्ष्मी रोडला जी काही शॉपिंग करायची होती त्याला. त्या दिवशी खूप थकल्यासारखं झालं म्हणून रात्री काही शूट केलं नाही. काल पण दिवसभर प्रॉपर असा आराम केला. ॲक्च्युली ती एक न्यूज खूप फिरत होती ना, तुम्हाला माहिती, मी त्या विचारचक्रात गेली की मी हरवते. रात्री पण 3ला झोपले होते जेव्हा निखिल माझ्या खूप ओरडला. निखिलने झोपलं तेव्हा कुठे माझा डोळा लागला. माहीत नाही मी अशा गोष्टींमधनं कधी बाहेर पडणार आहे, म्हणजे माहीत नाही, ते डोक्यात फिरत राहतं. आणि आय थिंक बऱ्याच लोकांची स्थिती असेल, ते तुम्ही बघितलं असेल, ते उडी मारायचं वगैरे, तर ते असं जातच नव्हतं माझ्या डोक्यातनं. त्यामुळे मला रात्री पण लेट झालं झोपायला. आणि काल अशी माझी काही इच्छा पण नव्हती शूट करायची. आज सकाळपासून दिवस खूप ॲक्टिव्ह गेला. घड्या वगैरे झाल्या आहेत कपड्यांचा घालून. निखिल ऑफिसला गेला होता, माझे पण शूट्स होते, सगळे आवरले. आणि आम्हाला उद्या जायचं आहे घरी. आता घरी जायला रक्षाबंधनचं एक कारण आहे, अजून पण एक स्पेशल कारण आहे जे तुम्हाला पुढच्या काही व्लॉग्समध्ये कळेल. त्यासाठी तुम्हाला व्लॉग बघावे लागतील पुढचे पण. तर मग आमचं उद्याचं प्लॅन चालू आहे घरी जायचा. पॅकिंग बाकी अजून. आणि सखीचं खेळ दाखवते मी तुम्हाला, थांबा. हे बा, ही सखी आहे आणि सखीची दीदी आहे. सखी हाय कर. इतकी थंडी वाजती आहे आणि त्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये दोघीच खेळतात. इथे हा बराच मोठा आहे आणि इथे त्या दोघीच खेळत असतात पूर्ण ह्याच्यात. सायकल, त्यांचं स्केटिंग काय असेल नसेल. तर जसा पावसाळा सुरू झाला आहे ना, मी तिला ग्राउंडवर नेणं बऱ्यापैकी बंद केलं आहे, कारण खाली खूप चिकचिक असते. आणि चिकचिकपेक्षा बरेच मुलं खाली आजारी असतात. आणि ते व्हायरलनी पुन्हा शाळेत पण म्हणतात की तुम्ही पाठवत नका जाऊ. की आजारी, तेव्हा 8 दिवस मी काही तिला शाळेत पाठवलं नव्हतं. सो मी जनरली तिला खाली खेळायला न्यायचं टाळते. इथे ती सायकल खेळू शकते घरात. मी तिला झोका आणला आहे. शेजारी दीदी आहे, क्ले, आणि त्या एका स्कूलमध्ये त्यांचं काय चालू असतं ते चालू असतं. सो तिचा छान टाईमपास होतो आणि रुटीन पण आता बऱ्यापैकी लागलं. म्हणजे झोप, खेळ. आता 2-1 तास तर काही मॅडम घरात येत नाही, कधी थोड्या तिकडच्या घरात, कधी इकडच्या घरात, मध्ये कॉरिडॉरमध्ये. आणि आली की जेवण केलं का पुन्हा थोडी पापासोबत खेळून झोपून जाईल. तो चाललं आहे. तसं न्यायला पाहिजे लहान मुलांना, पण मग मी इथे खाली येत नाही. मी स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर नेते, तिकडे तिला चालायला किंवा खेळायला तिथे. पण मेन जिथे आपलं घसरगुंडी वगैरे जे असतं ना, तिथे नेणं अवॉइड करते. असो काय काय शॉपिंग केली ती मी ब्लॉगच्या शेवटी दाखवेल. मला अप्रतिम अशा पैंजण मिळालं आहे माझ्या नवऱ्याच्या चॉईसच्या. अकाउंटला असं काही क्रेडिट झालं ना, अचानक असं मेसेज आल्यावर एक नंबर फील येतं. ते पण असं मधूनच. असं चला स्टेट येऊन काय काय होतं ते दाखवते. निखिल पण येईलच थोड्या वेळात, घरी जायची पण तयारी करायची आहे. सो स्टेट येऊन. कट टू रात्र. तर ॲक्च्युली हा पार्ट मी उद्या शूट करणार होती, बट मला झोपच येत नाही आहे. माहीत नाही यार काय होऊन जातं. जवळजवळ 12:30 वाजले आहेत, झोप येत नव्हती. सखी आणि निखिल झोपलेत, तर म्हटलं थोडं माझं काय काम होतं स्क्रिप्ट रिलेटेड, ते संपवलं. आणि आता म्हटलं चला करूया, वेळेवर ब्लॉग तरी जाईल उद्या. तर तुम्हाला दाखवते की बाकी काही शॉपिंग नाही, बट जी आम्ही केली आहे, म्हणजे जी सखीची आणि माझी आहे ना, ती दाखवते. तर सगळ्यात आधी आहे सखीसाठी या गोड गोड छुमछुम. 5वी-6वी छुमछुम असेल सखीची ही. आणि तिला अशा छान आवडतात घुंगराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्यात. बट आम्ही अशी गोलूच्या पायात बघितली होती आणि तिला अशी हवी होती छुमछुम छुमछुम. म्हणून मग आईकडे गेलो होतो, तेव्हा आईने सांगितलं की तिला रक्षाबंधनला अशा पण छुमछुम घ्यायच्या आहेत, तर तुम्ही जाणार आहात तर घेऊन या. तशी गोड गोड छुमछुम आहेत ह्या काहीतरी 30-31 ग्रॅमच्या आहेत आणि छान आहेत. म्हणजे तिच्या पायात होत्या, पण ते स्कूलचे शूज घालताना थोडा इश्यू येतो आहे, मग त्या काढल्या. आणि आता माझ्या दाखवते. माझा अजिबात प्लॅन नव्हता. माझ्या ना पायात इतके दिवस मी जेव्हा ते वेट वगैरे पण दाखवायची, तुमच्या लक्षात असेल की मी कधीच पायात जोडवी नसायची. फर्स्ट टाईम 7 वर्षात असं झालं आहे की माझ्या पायात जोडवी फिक्स बसली आहेत. नाहीतर जोडवी पडून जायची, तरी पण कधी कधी ती अशी निघून जाते, बट तरीही टिकली आहेत. नाहीतर जोडवी माझ्या पायात कधीच राहत नव्हते, बट दिस टाईम राहिले. ते असे ऑक्सिडाईज टाईप आहे. मला असे खूप असे चांदी टाईपचे चमकतात, तसे नाही आवडत. तर दाखव का तुम्हाला कसे आहेत. हे असे आहेत माझेवाले, जर तुम्ही बघितलं असेल. आईने घेतले होते धोंड्याच्या वेळेस मला ते, तर मग ते प्रॉपर बसले आहेत मला. आणि हे जे आहे ना, हे याला बिचू आहे काय म्हणतात मला एक्झॅक्ट
याचं नाव नाही माहिती, जे लग्नात नवीन नवरीला वगैरे घालतात. तर माझे हे पण घालण्याची अजिबात हौस झाली नव्हती, कारण तुम्ही जर लग्नाचा ब्लॉग बघितला असेल तर ते पहिलं त्याच्यात माझ्याकडनं सुपारी लोटताना ते हरवलं होतं. परत ते महिनाभर पण मी ट्राय केलं पण ते बसत नव्हते, बट यावेळेस ते पण बसलेत. सो त्यालाच काहीतरी मॅचिंग हवं होतं, म्हणून मला अतिशय माझ्याकडे ना अशा खूप लग्नाच्या वगैरे किंवा अशा खूप जाडमध्ये आहेत पैंजण, त्या काही डेली यूजमध्ये घातल्या जात नाही. आईंनी मला नंतर पण घेतल्या होत्या, तर दरवर्षी घ्यायच्या दिवाळीच्या छोट्या छोट्या, बट माहीत नाही असं नव्हती घालायची इच्छा होत. बट काल मला हे बघितल्यानंतर असं झालं की नाही यार, मला हे हवं आहे. तरी खूप अशी काहीतरी वेगळीच युनिक डिझाईन आहे पैंजणची. हे मला एवढं आवडलेलं नव्हतं, हे जे आहे ना हे एवढं आवडलं नव्हतं, थोडंसं गॉडी गॉडी होतं. म्हटलं पण जाऊ द्या, हे इतकं सुरेख आहे, माझ्या जोडवींसोबत पण ते खूप छान दिसतं आहे. सो मग मी हे घेतलं. निखिलला आवडलं होतं, हिज लाईक की तनू छान आहे, घे घे घे. आणि मला पण असं वाटलं की नाही यार, घ्यावं काहीतरी युनिक आहे, प्रत्येकाच्या पायात दिसत नाही. जसं वेस्टर्नवर वगैरे घातलं तरी पण असं वेगळं नाही वाटत आहे, आणि पायात घातल्यावर खूप सुंदर दिसतं. आत्ता मी तुम्हाला दाखवायच्या म्हणून काढल्या. त्यानंतर आम्ही एक फूल घेतलं गणपती बाप्पासाठी. ॲक्च्युली अशा गोष्टी घेऊ नये असं म्हणतात, आणि मला पण कुठेतरी ते पटतं. बट अशी पण मला बाप्पासाठी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायची होती की दरवर्षी काहीतरी घेऊयात, त्या निमित्ताने काहीतरी होतं. म्हणून मग मोदक वगैरे तर होतं तिथे, पण मला असं वाटलं की नको, त्यापेक्षा मला हे फूल खूप आवडलं. तर आता ओरिजिनल फुलाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण हे मला काहीतरी छान वाटलं. आणि मुळात ना हे बाकी सोनारांकडे डिरेक्टली प्राईजवर मिळतात, बट इथे वजनावर होतं. जर तुम्ही चांदी घेत असाल तर PNGचे जे गार्गी कलेक्शन आहे किंवा असे प्रत्येकाचे जे चांदीचे वेगवेगळे कलेक्शन आहे ना, अजिबात घेऊ नका. आपण साफ फसलो जातो. इतकी मजुरी घेतात. जे काही घ्यायचं त्यांना विचारा, जे वजनावर असेल तीच चांदी घ्या, नाही तर लुबाडले जाल. मी पण 1-1.5 वर्षापूर्वी झाला आहे माझ्यासोबत प्रकार, आणि इवन काल पण, म्हणजे तुम्हाला द्यायचं सांगते बघा, हे इतकं सुंदर आहे. हे काहीतरी 18-19 ग्रॅमचं आहे, आणि हे असं छान वाटलं मला. मला माहिती कमेंट्स येतील की देवाला सगळं ओरिजिनल लागतं, तुम्ही हे काय उगाचच नखरे किंवा हे. तर एक हौस होती मला, आणि मागच्या वर्षीपासूनच बाप्पा आला आहे. माझ्या माहेरी दरवर्षी काही ना काही बाप्पाच्या नावाने दादा डेकोरेशनचं असं काही ना काही घेत असतो. तर मला पण बाप्पाची, आता ह्या घरात तर मी डेकोरेशनचं असं वेगळं काही नाही घेऊ शकत, कारण पुढच्या वर्षी बाप्पा नवीन घरात असेल, स्पेसिफिक जागा असेल, मी गणपती बाप्पासाठी करणार आहे. पण जेवढं होऊ शकत असेल तेवढं करूयात. तर म्हटलं फुलाची पाकळी. तर मागच्या वेळेस मी दिवाळीच्या वेळेस छोटी लक्ष्मीची मूर्ती घेतली होती, ह्यावेळेस म्हटलं हे घेऊया. तेवढंच साईड बाय साईड होतं, आणि कधी भाव वाढतील कधी काय. आमच्या आईने कितीतरी वर्षापूर्वी चांदीचे ताटं वगैरे घेऊन ठेवले होते, जे आता खूप परवडतात. सो म्हटलं फुलाची पाकळी, थोडं त्यात फूल आवडलं म्हणून फूल घेतलं. आणि हां, मी तुम्हाला हे सांगत होती की निखिलसाठी निखिलाची एक चैन हवी होती चांदीची, ती आम्ही बघितली. त्याचं काहीतरी 88 ग्राम वजन होतं, आणि त्याची प्राईस ते 51,000 रुपये सांगत होते विथ मजुरी, आणि त्याची फक्त वजनावर प्राईस होत होती 22,000 रुपये. सो तुम्ही डिफरन्स बघता, एवढी तर सोन्याला पण मजुरी लागत नाही जेवढी इकडे मजुरी लागते, आणि ती टोटली वाया जाते. सो प्लीज चांदीचे काही घेणार असेल, इवन जोडवी, पैंजण, काय कोणत्या बाळाला तुम्हाला काही द्यायचं असेल ना, तर प्लीज मेक शुअर की तुम्ही ते वजनावर घेताय. आम्ही तर आता जेवढे पण बड्डे झाले ना, किंवा जेवढे पण लहान बाळ बघायला गेलो, आम्ही कोणालाच असं ब्रेसलेट वगैरे असं वेगळं काही घेतलं नाही. आम्ही सरळ कॉईन दिलेत की तुम्हाला पण युजफुल आणि चांगलं पण आहे. आता कशात इन्व्हेस्टमेंट करावी लागते माहीत नाही आपल्या पिढीला. अदर दॅन दॅट आवडती गोष्ट साडी. साडी घ्यायचं विशेष असं काही कारण नव्हतं, सेल चालू होता आणि मला आवडेल म्हणून मी घेतली. निखिलच्या आवडीची साडी घेतली आहे. त्याला पहिल्या क्षणात अशी पसंत पडली तर तो म्हणे तनू घे, आणि तनूला साडी घ्यायला काहीही लाज वाटत नाही. म्हणजे मला तुम्ही काय सांगू तुम्हाला साडीचं माझ्याबद्दलचं. तर अशी सुंदर साडी आहे. मी दिवाळीला नेसेल ही साडी. वा, दिसते पण छान आहे मला ती. तर ही कांजीवरम टाईपमध्येच आहे. सेल चालू होता तर मला कितीला आहे
11,500ची 7,200ला मिळाली. आता 11,500ची नसेल ती डेफिनेटली, एवढा काही डिफरन्स होत नाही, बट 9,100ची वगैरे असेल असं मला वाटतंय, कारण सूत खूप सुंदर आहे. आता मला साड्यांमधलं कळतं म्हणून मी तुम्हाला आता इथे कसं दाखवू मला कळत नाही आहे, पण अशी खूप हलकी फुलकी आहे. ही पण साडी मी बिना पॉलिशची घरी आणली आहे, कारण उगाच पॉलिश करून आणली आणि यूज नाही झाली तर. त्यापेक्षा माझ्या आत्तापर्यंत मी जेवढ्यापर्यंत छान साड्या घेतल्या ज्यावेळेस यूजला नाही काढला आहे त्या मी पॉलिश पण करून नाही आणल्या आहेत. जेव्हा लागेल तेव्हा ते करून देतात, कारण मी बऱ्याच साड्या त्यांच्याकडनं घेते. सो लागेल तेव्हा करून आणता येते. आणि तुम्हाला कशी वाटली डू कमेंट, म्हणजे मला तर खूप आवडली. यात एक मेहंदी कलर त्यांच्याकडे शिल्लक होता, जर कोणाला घ्यायचं असेल तर जाऊन घेऊ शकता. मेहंदी कलर आणि सेम काठ होते. तसं माझ्याकडे ना हा कलर नाहीच आहे, तर म्हटलं ठीक आहे चला त्यानिमित्ताने होईल. पण अच्छा आहे माझ्याकडे नारायणपेठचं हेच कॉम्बिनेशन आहे, पण ठीक आहे ही जरा चांगल्यातली झाली. आता तुम्ही मला घालत तर नाही आणि घेते आय नो येतील मला कमेंट, बस ठीक आहे. आवड आहे, एक आयुष्य आहे, किती दिवस राहतो किती नाही, जेवढं जगता येईल जेवढी हौस करून घेता येईल तेवढी करून घ्या बस. आणि येस माझे पैंजण कसे वाटले नक्की सांगा. मी माझ्या पायाचा फोटो, मी घातलेला फोटो पोस्ट करेल. खूप म्हणजे मला प्रचंड आवडत आहे. असं चला 12 वाजता शेजारचे उठतील एवढ्या मोठ्या आवाजात मी बोलते आहे, बट ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप घाई झाला आहे, बट प्लीज ब्लॉगला प्रेम द्या, आपले व्ह्यूज वाढवा. इथपर्यंत आलाच आहात तर लाईक करा, कमेंट करा, हाईप करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर पण करा. मला 100K करायचं आहे तरी, आणि 100Kला मी खूप मोठा गिव्ह अवे करणार आहे. सो प्लीज कंजूसी करू नका. जर ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथपर्यंत आलाच आहात तर ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि याचा छोटा हात तो बनता आहे. चलो ब्लॉग इथेच फिनिश करते. आपण भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये जो घरचा असणार आहे. सो स्टे ट्यून.